वळसंग नजीक असलेल्या हॉट मिक्स प्लांट संदर्भात महसूल प्रशासन अनभिज्ञ असून आतापर्यंत परवानगी न घेता सर्व काही अलबेल सुरू आहे आणि याकडे महसूल प्रशासनाने सोयीस्करपणे डोळेझाक केली आहे। दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग टोल नाक्यानजीक असलेला गट नंबर 36/2 हॉटमिक्स प्लांट म्हणजेच डांबर खडी मिक्सिंग प्लांट सध्या जोमानं सुरू आहे। महसूल प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळानं याकडे सोयीस्करपणे डोळेझाक केली आहे। या प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या कच्च्या मालापासून निर्मित होणारं डांबर मिश्रित प्रकल्प उभा राहिला, परंतु फक्त ग्रामपंचायत एनओसीचं कारण पुढं करून बिनधास्त आणि बेधडकपणे हा सुरू आहे। प्रगती इन्फ्राच्या माध्यमातून अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यात विविध कन्स्ट्रक्शनची कामं जोमानं सुरू आहेत। यासाठी लागणारं मटेरियल या ठिकाणी मिक्सिंग करून वापरलं जातं। या माध्यमातून होणारं प्रदूषण याबाबत कोणीही बोलायला तयार नाही। दुसरीकडे महसूल प्रशासनातील तलाठी आणि मंडल अधिकाऱ्यांना याबाबत सर्व काही माहिती असताना सोयीस्करपणे डोळेझाक करून मूकसंमतीच या ठिकाणी दिलेली दिसून येते। ही बातमी समजताच तलाठी नयना देशपांडे यांनी पंचनामा केल्याचं प्राथमिकरित्या कार्यालयाला कळवल्याचं दिसतं, परंतु दुसरीकडे गेल्या 3-4 महिन्यापासून सुरू असलेल्या या प्लांटची माहिती अवगत असतानाही ते कसं काय सुरू आहे त्या ठिकाणी दुर्लक्ष केलं जात आहे। याबाबत न बोललेलंच बरं। तलाठी नयना देशपांडे, मंडलाधिकारी संतोष पुलारी यांनी याकडं पाहिलेलंच नाही। दुसरीकडे एखाद्या गरीब शेतकऱ्याच्या शेतातील मुरुम जर उपसा केला तर महसूल प्रशासन लगेच कारवाई करतं, परंतु गेल्या 4 महिन्यापासून सुरू असलेल्या या प्लांटबद्दल माहिती असतानाही महसूल प्रशासन गप्प का, या संदर्भात आता सवाल विचारला जातोय। दरम्यान इन सोलापूर न्यूज चॅनलच्या वतीनं इथला आखो देखा हाल बातमीपत्रातून मांडत आहोत।